मुलांनो, एक कोल्हा आणि करकोचा असे दोघं मित्र होते. पण तुम्हाला माहिती आहे ना, कोल्होबा म्हणजे अगदी लबाड. या लबाड कोल्होबांना करकोच्याची गंमत करण्याची लहर आली. कोल्होबाने काय केलं, करकोच्याला घरी जेवायला बोलावलं. मस्त आमरसाचा बेत केला. करकोचा आपला नटून थटून जेवायला गेला. कोल्ह्यानं आमरस वाढला, पण तो कसा वाढला, 2 ताटामध्ये वाढला आणि म्हणाला, चलो हो जाए शुरू. आणि स्वतः जिभेनं चट्टाक मट्टाक करीत आमरस चाटू लागला. करकोच्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं कोल्ह्याला त्या आमरसावर ताव मारताना पाहून. पण करणार काय बिचारा, त्याच्या लांब लचक चोचीमुळं त्याला ताटातला आमरस काही गट्ट करता येईना. बिचाऱ्याला त्या दिवशी उपाशीच राहावं लागलं. पण करकोचा आपला अपमान मात्र विसरला नाही. दुसऱ्या दिवशी करकोचा कोल्ह्याला म्हणाला, तुझ्याकडच्या मेजवानीचा आनंद मी घेतला. आता आज तू माझ्याकडे जेवायला यायचंस बरं का. कोल्होबाने लगेच आमंत्रण स्वीकारलं. करकोच्यानं मस्त खिरीचा बेत केला होता. त्याला 2 भांड्यांमध्ये खीर वाढली. भांडी कशी होती, भांडी होती उंचच उंच, आपला पाण्याचा जग असतो ना तशी. आणि भांड्यांची तोंड तरी कशी, अगदी नळकांडी सारखी निमुळ होती. करकोच्याने काय केलं, आपली लांब लचक चोच भांड्यात खुपसली आणि लपक 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 करत खीर प्यायला सुरुवात केली. कोल्होबांना काही आपलं तोंड त्या भांड्यामध्ये घालता आलं नाही. आता उपाशी राहायची पाळी कोल्होबांची होती. कोल्होबांना आपली चूक ताबडतोब लक्षात आली. पण करतात काय, कोल्होबांची खाशी फजिती उडाली. तर मुलांनो, करकोचा कसा वागला सांगा पाहू. जशास तसा बरं का. मस्त मस्त मजेदार गोष्टी, मस्त मस्त मजेदार, मस्त मस्त मजेदार गोष्टी, मस्त मस्त मजेदार, मस्त मस्त मजेदार गोष्टी, मस्त मस्त मजेदार. ला 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 ला. रेडी? मुलांनो, एका रानात एक मोठं तळ होतं. त्या तळ्याच्या काठी पुष्कळ झाडं होती. त्या झाडांवर काही माकडं राहत होती. छोटी छोटी माकडं भारीच खोडकर होती. ती सारा दिवसभर ओरडत भांडत आणि दंगा करत. मोठी माकडं त्यांना सांगून सांगून दमली, पण ती काही त्यांचं ऐकेना. एकदा काय झालं, एका रात्री सगळी माकडं झाडावर निजली होती. आकाशात चांदणं पडलं होतं. इतक्यात एक छोटं माकड हळूच झोपेतून उठलं आणि तळ्याकडे पाहू लागलं. पाहतो तो काय, त्याला तळ्याच्या पाण्यात चांदोबा दिसला. त्याला वाटलं की आभाळातून पाय घसरून चांदोबा तळ्यात पडला असावा. त्याने हळूच बाकीच्या छोट्या छोट्या माकडांना जागा केलं. अरे उठा, अरे निजलात काय, चांदोबा तळ्यात पडलाय ना.
मोठ्या माकडांना कळ्याच्या आतच आपण चांदोबाला बाहेर काढूया आणि आभाळात होता तिथे ठेवून देऊया. चांदोबाला बाहेर काढायचं सगळ्या छोट्या माकडांनी ठरवलं खरं, पण त्याला काढायचं कसा? पाण्यापर्यंत हात पोचणार तरी कसे? मग एका छोट्याच्या डोक्यात युक्ती आली बरं का. ते म्हणाल, चला चला आपण आपली साखळी करूया. तळ्याच्या पाण्यावर एक झाडाची फांदी आली होती. त्या फांदीला ते माकड उरफाट लोंबकळलं. दुसरं माकड त्याच्या अंगावरून खाली लोंबकळलं आणि उरफाट लोंबकळू लागलं. याच रीतीनं दुसऱ्यानं तिसऱ्याची शेपटी पकडली. अशा रीतीनं एकमेकांच्या शेपट्या धरून तळ्याच्या पाण्यापर्यंत सगळ्या छोट्या माकडांनी आपली साखळी तयार केली. मग अगदी शेवटी असलेल्या माकडाने चांदोबाला तळ्यातून काढण्यासाठी आपले दोन्ही हात पाण्यात घातले. तोच काय, कडकडकडकडाडकड. झाडाची फांदी मोडून एकदम खालीच आली. सगळी माकडांची साखळी धपकन पाण्यात पडली. छोटी माकडं भिवून इतक्या मोठ्यानं किंचाळली की मोठी माकडं एकदम जागी झाली. त्यांनी धडाधड पाण्यात उड्या मारून सगळ्या पोरांना कसं बसं बाहेर काढलं. नाकातोंडात पाणी गेल्यामुळं छोटी माकडं घाबरून अगदी थरथर कापत होती. दुसऱ्या दिवशी मोठ्या माकडाला जेव्हा सगळी गोष्ट समजली ना, तेव्हा ती पोट धरधरून हसली. आणि लहान लहान माकडं अशी लाजली की विचारूच नका.